करून घ्या. सर्व आलेल्या मॅनेजर्सला मी विनंती करेल आपण VIP डाईजवर बसून घ्या. एक बाजूला डोंबिवली आणि दुसऱ्या बाजूला तारापूर. तारापूर संघाने टॉस जिंकला आणि फील्डिंग घेतलेली आहे. डोंबिवली संघाला मात्र आमंत्रित केलं आहे बॅटिंगसाठी. डोंबिवली टीमला विनंती आहे की आपण आपला एक एक्स्ट्रा प्लेयर कॉम्बॉक्समध्ये पाठवा. बघा यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आहे. खेळाडूचं नाव स्क्रीनवर जाणं गरजेचं आहे. त्यामुळे एक एक्स्ट्रा प्लेयर आपण कॉम्बॉक्समध्ये पाठवा. टीम डोंबिवली आलेले आहेत. डोंबिवलीचा एक्स्ट्रा प्लेयर आले. धन्यवाद टीम डोंबिवली. विकास आणि निकेत. स्ट्राईकला विकास, नो स्ट्राईकला निकेत आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज सागर वडे आपल्याला पाहायला मिळते. मैत्रीपूर्वक मॅच आपण बघू शकतात. खास डोंबिवली संघ इथे उपस्थित झाले, दाखल झालाय. बोईसर शहरामध्ये स्वागत आहे त्यांचं. PDTSA मैदान आणि त्या मैदानावर सुरू असलेली ही मॅच, फ्रेंडली मॅच आपण पाहू शकतात. पहिलाच बॉल पडणार. 6 ओव्हरची मॅच. व्हेरी फर्स्ट बॉल. पहिल्याच बॉलला काय उडवलंय फलंदाजाने. चेंडूला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावेसाठी. SDJ बजाव. दुसरा बॉल बघूया. चेंडूला जाऊ दिला पण थँक्यू डीजे मास्टर. मॅच ऑन आहे. यावेळेस आपण बघू शकतात की वाईट चेंडू आलाय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला. 7 धावा पलकावर लागले जात आहेत. शॉर्ट बॉल आहे. फटका उंचच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली, परंतु इकडे निघून जाणार हवेचा. 7 मिळतोय फलंदाजाला. 6. थँक्यू डीजे मास्टर. अगदी बघायला गेलं तर वारा जिथे सुरू आहे आणि तिथेच फटकेबाजी होत आहे. वारा तिथे मारा फलंदाज सांगतोय आणि टीम सांगते की डोंबिवलीवरून इतक्या लांब आम्ही प्रवास करून आले ते उगीच आले नाही. इथून कप घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत. यावेळेस मात्र लोअर फुलटस मध्ये डाऊन द लेग साइड आहे. चेंडूचा विचार केला तर यावेळेस 2च झालेल्या धाव्यांचा विचार केला. धावा 14 स्कोर कार्डवर लागतायत. अगदी वाईटचा इशारा येतोय पंचांकडून. तयार. पुन्हा एकदा प्रेशर मध्ये गोलंदाज पाहायला मिळते. वाईट चेंडू. सुपअप मात्र फटकेबाजी होत असताना फलंदाज मिस्टर विकास. पुन्हा एकदा तयार. उलटच होता परंतु पुन्हा एकदा मला तर वाटते डाऊन द लेग साइडच आहे. वाईड वाईड वाईड. खराब गोलंदाजी चर्चा करण्यास भाग पडलाय. पहिल्याच ओव्हरमध्ये सागर वडेवर हल्ला. 2 चेंडू मागे झाल्या धावा. त्या म्हणजेच 15-16. 3 वाईट
4 वाईट आले आहेत आतापर्यंत आणि 2 षटकार आलेले आहेत. 16 धावा धावफलकावर. अगदी मिडविकेटच्या डोक्यावरून जो षटकार गेला तो वाऱ्यासोबत निघून गेला. पॉवर प्लेचं षटक ऑन आहे. अभ्यास आपण बघू शकता. 2 खेळाडू 38 सर्कल बाहेर. तिसरा चेंडू घेऊन तिसऱ्या चेंडूवर देखील मोठा हिट. आउट ऑफ द पार्क षटकार. क्या बल्लेबाजी आहे. यस डीजे. थँक्यू डीजे मास्टर. काय सुपर बॅटिंग होत असताना थांबायचं नाव घेत तर नाहीये. चांगला चेंडू यावेळेस एज लागली जाते आणि चेंडू ट्रॅव्हल होत असताना लॉंग लेग रिजनला 1 धाव पूर्ण केली. थोडी गडबड झाली होती, नकार दिला यावेळेस विकासने. 1 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 23 धावा धावफलकावर. 4 चेंडूच्या समाप्तीने तर 23 धावा. काय बॅटिंग करतोय इथे. बरेचशा थडाकेबाज ओपनरची आठवण करून देत असताना टेनिस क्रिकेटचा विचार केला तर कृष्णा लक्ष्मण सातपुते, सुमित ढेकले, पवन केनी अगदी मात्र तशीच फलंदाजी. फरदीन काझी अगदी बेतोड फलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये शॉर्ट बॉल होता. मात्र इकडे चांगला चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉल येतोय बऱ्याच वेळानंतर मात्र एक डॉट बॉल आलाय. 5 चेंडू मागे 23 धावा झालेल्या आहेत. शेवटचा बॉल पहिल्या षटकामधला. एक बाजूला तारापूर, दुसऱ्या बाजूला डोंबिवली. पीडीटीएस मैदान, ऐतिहासिक मैदान, क्रीडा नगरी. शॉर्ट बॉल होता. पुन्हा एकदा मात्र जजमेंट घेता आणि फलंदाजाला 2 डॉट करतोय निकेत. इथे बघायला गेलं तर एक बाजूला फटकेबाजी तो दुसऱ्या बाजूला थोडं शांतता देखील पाहायला मिळते. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 23 धावा धावफलकावर. डीजे वाजव. थँक्यू डीजे मास्टर. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रसाद राऊत आलेला आहे. ज्याप्रमाणे आपण बघू शकता दरवर्षीप्रमाणे यंदाही सुपर आयोजन नियोजन यावर्षी काही वेगळं 2025 मध्ये आपण बघू शकतात की इथे एक्झिबिशन मॅच ठेवण्यात आली. मैत्रीपूर्वक मॅच आपल्याला पाहायला मिळते. डोंबिवली वर्सेस तारापूर. पॉवर प्लेचं दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकामध्ये प्रसाद राऊत डाव्या हाताचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर फलंदाज विकास. काय सुरुवात केली विकासने. 3 सलग षटकार त्या बॅटमधून आलेत. शॉर्ट बॉल आहे. जोरदार प्रहार केलाय. यावेळेस बंदुकीतून गोळी निघते अशा बॅटीतून हा चेंडू निघलाय. 4 धावा चौकार. थँक्यू डीजे मास्टर. 4 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 27. 27 धावा धावफलकावर. प्रसाद राऊत तयार. फिरवलाय चेंडूला, उडवलंय चेंडूला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जज करणार. चांगली कॅचिंग. इथे फसवलंय विकास. सपडला जातोय. विकेट. थँक्यू डीजे मास्टर. बघायला गेलं तर आपण बघू शकतात पहिला विकेट येतोय. विकेटची गरज होती. डब्ल्यू इकडे शोधायचा होता. स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 27-27 तो प्रसादने शोधून दिलेला आहे. प्रवीण नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. वनडाऊनच्या रूपामध्ये चांगली फटकेबाजी सुरू होती. विकेटच्या खेळीला शांतता केलंय. कॅच घेणारा फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय मानस. कमबॅक करतोय प्रसाद. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर विकेट आणि डॉट बॉल.
आतमध्ये येऊन फटका स्विंग केलाय, डीप मध्ये कोणी नाही, गॅप मध्ये चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार 6 धावा एसडीजे. थँक्यू डीजे मास्टर. वारंवार बिझी ठेवलेले आमचं डीजे मास्टरला, स्कोररला, पंचांना अगदी अशी फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये होत आहे. एक बाजूला डोंबिवली, दुसऱ्या बाजूला तारापूर. धावा झाल्या त्या म्हणजेच आपण बघू शकता 33 स्कोर कार्डवर यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 4. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. षटकार येते 6 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 33 धावा धावपलकावर. पहिल्या पॉवर प्ले मध्ये काय बॅटिंग होत असताना डोंबिवली टीम कडून सुपर बॅटिंग. पुणेदा सरळ बॅटने स्ट्रोक खेळलाय. लॉंगॉन रिजनला स्ट्रोक येत असताना एक इकडून नक्की मिळणार. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 34 धावा धावपलकावर. अजूनही मात्र बघायला गेलं तर शेवटचा चेंडू बाकी आहे दुसऱ्या षटकामधला. मागच्या षटकामध्ये भरपूर एक्स्ट्रा देखील पाहायला मिळाले, परंतु इकडे या षटकामध्ये चौकार षटकार आला परंतु एक्स्ट्रा आलेलं नाहीये. इतकी चांगली डिसिप्लिन गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते यावेळेस गोलंदाजाकडून. चांगला चेंडू, यॉर्कर चेंडू. 3 डॉट घेतलेले आहेत फलंदाज निकेतने. कुठे ना कुठे सूर गवसत नाहीये निकेतला. 2 षटकाच्या समाप्तीने जर 17च्या सरासरीने 34 धावा 34 एसडीजे. थँक्यू डीजे मास्टर. गोलंदाजी मार्कवर यावेळेस तयार. नागनाथ गोलंदाज पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल. ओहो, चांगला चेंडू आहे. शॉट होता, वेगाने गेला. कीपरच्या हातामध्ये. मयुरेश पाटील चेंडू पकडतोय, परत करतोय. धावसंख्या 34. श्रीनाथ आलेला आहे गोलंदाज. फटका उंच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. कॅच करणार सागर वडे. विकेट. थँक्यू डीजे मास्टर. दुसरा विकेट येत असताना अनिकेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. अगदी कमबॅक केलं जात आहे इथे मात्र तारापूर टीम कडून, कारण की षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच 3रं. चौतीस धावा धावपलकावर आहेत. शॉर्ट बॉल, पुलचा फटका आहे परंतु हाफ पुल आहे. तेवढा कंट्रोलमध्ये नव्हता फलंदाज फटका खेळताना. 1 पूर्ण केली आणि दुसऱ्या साईड येत असताना 2 पूर्ण होतील. स्कोरबोर्ड 36 स्कोर कार्डवर चांगली गोलंदाजी होत असताना श्रीनाथ कडून 3 चेंडू मागे 2 धावा खर्च करतोय. पहिला डॉट, त्यानंतर विकेट, त्यानंतर डबल. 36 धावा धावपलकावर. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न केला होता. अगदी मात्र गली रिजन मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु इकडे डॉट बॉल येतोय.
क्रिकेटच्या खेळामध्ये असंच पाहायला मिळते, कधी फलंदाजाचा बोलबाला कधी गोलंदाजाचा बोलबाला. इथे सुरुवातीला फलंदाज हवी दिसला परंतु आता गोलंदाज हवी दिसतोय. डॉट बॉल येतोय, 5वा बॉल घेऊन शॉर्ट बॉलला अगदी फेकून दिलाय, मिड विकेटला क्लिअर करणार 6 धावा. षटकार आणि स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 42. पुन्हा एकदा अपुलचा फटका आहे, गॅप मध्ये आहे, 1 माउंट सीमारेषा पार येतोय खणखणीत. आरती प्रीमियर लीग चौकार 4 धावा एसडीजे. थँक्यू डीजे मास्टर. 46 झालेले आहेत, 15.33 ची सरासरी मेंटेन केलेली आहे. तीन ओव्हर 46. प्रसाद राऊत डाव्या हाताचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर पहिलाच बॉल असेल चौथ्या षटकातला. एच लागली होती परंतु इकडे थोडा पुढे पडतोय कीपरपेक्षा. डॉट बॉल येतोय आणि चौथा बॉल डॉट झालेला आहे. म्हणजे 4 बॉल केले, 4ही बॉल डॉट केलेले आहेत. कधी कधी दिवस खराब असतो, आजचा दिवस खराब आहे. निकेत असं म्हणायला हरकत नाही की बॅट आणि चेंडूचा संपर्क जरी झाला तरी मात्र धाव येत नाहीये. 3 चेंडू कीपरच्या हातामध्ये आणि यावेळेस संपर्क झाला परंतु तिथे मात्र डॉट चेंडू देखील आलाय. दुसरा चेंडू स्किपिंग मध्ये अभिषेक पाटील थोडा बदल केलाय. एज लागली होती मात्र अगदी अवघड चान्स होता कीपरला देखील. यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू होता, थोडा वाईड होता, त्याला मात्र पॉईंटच्या वरून खेळण्याचा अप्परकट करण्याचा प्रयत्न केला परंतु एज लागली आणि 1 धाव. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 47 धावा धावफलकावर लागले जात आहेत. अगदी मात्र स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच अनिकेत आणि निकेत ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू जाऊ दिलाय मात्र इकडे आपण बघू शकता तर वाईट चेंडू आलाय. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 48 धावा धावफलकावर लागले जात आहेत. चेंडू झाले 2. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. ऑरपिच चेंडू होता, एक्स्ट्रा कव्हरला खेळला जातोय. पाठलाग सुरू आहे सागर बडे आणि त्याचबरोबर मानस आपल्या चेंडू अडवला जाईल. 1 माउस. स्कोरबोर्ड 50 इकडे पूर्ण केल्या डोंबिवली टीमने. यावेळेस काय फटका खेळलाय, सुपर स्ट्रोक, 6 धावा, षटकार. तिचे थँक्यू डीजे मास्टर. यस षटकार येतोय. स्कोरबोर्ड मात्र 56 56 धावा धावफलकावर. कॉम्बॉक्स मध्ये देखील चहा पाठवा.
2 बॉल बाकी आहेत चौथ्या षटकातील. पुलटा चेंडू ऑन साइडला फटका सजवलाय. टीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक धाव इकडून मात्र नक्की मिळेल. स्कोरबोर्ड 57 झालेले आहेत. अजूनही मात्र बघायला गेलं तर शेवटचा बॉल येणं शेष आहे आणि यानंतर 2 ओव्हर बाकी आहेत. अगदी तुफानी बॅटिंग केलेली आहे परंतु निकेत यावेळेस स्ट्राईकला येत असताना आपल्या पाहायला मिळेल. फुल टस होता चेंडू ऑन साइडला फटका खेचला आहे परंतु इकडे एक मिळेल दुसऱ्याचा प्रयत्न 2 देखील मिळत आहेत. थोडी मिसफिल्डिंग यतीन मोरेकडून आणि 2 धावा स्कोरबोर्ड मध्ये ऍड होतील. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 59 एकूण 60 जवळजवळ 15ची सरासरी इथे मेंटेन केलेली आहे. वाजव डीजे. थँक्यू. मानस आलेला नवीन गोलंदाजी मार्कवर 5वं षटक हाताळण्यासाठी. 59 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. पहिलाच बॉल 5व्या षटकामधला आतमध्ये येऊन स्ट्रोक खेळला जातोय. मिड विकेट रिजनला 1 धाव मिळेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 10 झालेले आहेत 10 स्कोर कार्डवर. सॉरी 60 झालेले आहेत. धावा धावफलकावर. स्ट्राईकला निकेत अगदी फॉर्म शोधतोय. संघर्ष सुरू आहे. यावेळेस खोलवरचा चेंडू चांगला चेंडू ऑन ड्राईव्ह केला जात आहे. लॉंग ऑन रिजनला मात्र यावेळेस आपण बघू शकतात 1 धाव असेल. चांगलं क्षेत्ररक्षण सुपर फिल्डिंग. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाणार. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 61 धावा धावफलकावर लागले जातात. 2 बॉल मात्र चांगले हाताळलेले आहेत. अगदी मागचा चेंडू खोदून काढला. ओव्हरपिच चेंडू होता. खोलवरचा चेंडू 61 वनच आहेत. बरोबर आहे त्यांचा बसलेला इकडे एक्स्ट्रा प्लेयर. अगदी बरोबर आहे. यावेळेस मात्र अपील केली होती पायचीची आपण बघू शकता. आता पंचाळीस एकदा डाऊन द लेग साइड. इकडे मात्र डॉट बॉल येतोय. मानसची मात्र चांगली गोलंदाजी होत असताना 61 स्कोर कार्डवर 3 बॉल बाकी आहेत. आता मात्र उत्तुंग फटका आहे. आता मात्र आउट ऑफ पार आहे. 6 धावा षटकार. यस डीजे. पुणे डाऊन साईडला फटका खेळला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. स्कोलेक रिझनला फील्ड होणार. एक धाव अंकित केली. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 68 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. मानस जर बघायला गेलं तर 9 धावा खर्च करतोय. यावेळेस मात्र फटका चांगला आहे निकेतचा हा फटका. परंतु इकडे चांगली कॅचिंग अगदी मात्र सागर वडेकडून.
यावेळेस नवीन बॅट्समन राहुल आणि श्रीनाथ गावड गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल आणि डॉटने सुरुवात. 68 झालेले आहेत, 68 धावा झालेले आहेत. यावेळेस ऑन साइडला फटका सजवला परंतु इकडे फसलाय. कॅच करणार मयूर चित्ते आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू डीजे मास्टर. विकेट येतोय आणि इथे मात्र नवीन बॅट्समन किरण मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. सुपर बॅटिंग केली इकडे मात्र फलंदाजाने राहुलने अनिकेतने 29 धावा केल्या. चांगली गोलंदाजी. काही गोलंदाजी होत असताना इकडे मात्र श्रीनाथ आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी श्रीनाथ जेव्हा गलची आठवण करून देत असताना ही गोलंदाजी होत आहे. कमबॅक करून देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर पिचला उडवलाय डोक्यावरून. मस्तक पे दस्तक देती हुई गेंद निकल जाएंगी. बाउंड्री लाइन पार 6 रनों के लिए. डीजे 6 धाब्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 74-74. गाडी बरेच वेळ झाली थांबली होती ती थोडी पुढे गेले. यावेळेस हवेमध्ये चेंडू होता. सिंगल मेल. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 75-75. शेवटचा बॉल. शेवटच्या षटकातला 75 धावा धावफलकावर लागले जात आहेत. क्रिकेटचा खेळ अगदी रंग बदलणारा खेळ आहे. लास्ट बॉल आणि लास्ट बॉलला उडवलाय. उंच गेलाय. डीप मध्ये सागर आहे आणि खराब फिल्डिंग. षटकार. डाव्या हाताचा फलंदाज येतोय काय आणि षटकार खेचतोय काय. शॉर्ट पिच चेंडूवर हा फटका. सगळं कसं एकदम ओके. यावेळेस मात्र राहुलच्या बॅट मधून आला हा षटकार. धावा झाल्या त्या म्हणजेच 82 च टार्गेट असेल. वाजव.
थँक्यू डीजे. थँक्यू. अगदी बघायला गेलं तर आपण बघू शकतात की इंडिया वर्सेस पाकिस्तान मॅच सुरू आहे. 116 वर 2 विकेट 27 ओव्हरमध्ये पाकिस्तानचे गेलेले आहेत. सेकंड इनिंगला मात्र सुरुवात होणार. 81 बनवलेत, 82 धावेचं टार्गेट आहे. अगदी बघायला गेलं तर रविवारचा दिवस म्हणजे फॅमिली बरोबर फिरणारा दिवस, खवय्या दिवस, सुट्टीचा दिवस, एन्जॉय करायचा दिवस आजचा. परंतु जिकडे क्रिकेट आहे तिकडे मात्र आपण फॅमिलीला बाजूला ठेवतो आणि क्रिकेटसाठी वेळ देतो. आज हा वेळ देत असताना सर्व खेळाडू आपण बघू शकतात आणि महिला वर्ग देखील आले आहेत वेळेत वेळ काढून ना. घरची सर्व कामे उरकून ना मात्र इकडे उपस्थिती नोंदवली आहे महिला वर्गाने देखील. त्यांचं देखील स्वागत आहे. बघायला गेलं तर सध्या एक मूवी धुमाकूळ घालते ती म्हणजे थिएटरमध्ये. त्याचं नाव आहे छावा. छत्रपती शिवाजी महाराजांचा सुपुत्र छत्रपती संभाजीराजे. अगदी तुम्ही आवर्जून तो पिक्चर बघायला जा. छत्रपती संभाजीराजांच्या जीवनावर अगदी 3 तासामध्ये तो जो पिक्चर बनवला आहे असा एकही दर्शक नाही जो थिएटरमध्ये रडत नाही, असा एकही दर्शक नाही जो शिवगर्जना करत नाही. सुपर मूवी आहे, आवर्जून जा बघा छावा मूवी. पहिलाच बॉल आणि गोलंदाज तयार. मयूर स्ट्राईकला, नो स्ट्राईकला मयूर चित्ते. प्रवीण हा गोलंदाज आहे. मयूर चित्ते नो स्ट्राईकला, स्ट्राईकला मयुरेश. पहिला बॉल वाईडने सुरुवात. क्रॉस बेटेड फटका सजवलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षण आहे. एक मात्र इथून मिळेल. तारापूर वर्सेस डोंबिवली मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्लोवर चेंडू, फसवा चेंडू, अगदी प्रॉपर ब्लॉक चेंडू केलाय. यावेळेस डॉट बॉल येतोय. प्रवीणचं कौतुक करेल मात्र यावेळेस पुढचा चेंडू कमालीचा हाताळला. अगदी बॅटिंग करताना पहिल्याच चेंडूवर षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र एक धावेर काढून आऊट झाला. अगदी सुपर कामगिरी. डोंबिवलीवरून खास या मॅचसाठी इथे उपस्थित झालेले आहेत आणि इथे ते सांगतायत की इथून आम्ही जिंकून जाणार. बघूया मॅच अजून बाकी आहे. स्लोवर, फसवा चेंडू, काय गोलंदाजी, ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू टाकला जातोय. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, तो म्हणजेच मयूर चित्ते. इकडे एज लागलाय. कॅच होईल का बघूया. चित्ररक्षक पोहोचला होता परंतु कॅच करता आला नाही. कॅच ड्रॉप होत असताना जीवनदान भेटतोय. पहिल्या षटकामध्ये काय गोलंदाजी होते पॉवर प्ले मध्ये. सुपर तरी पॉवर प्ले सुरू आहे आणि यावेळेस आपण बघू शकतात गोलंदाजी कमालीची सुरू आहे. 4 चेंडूमध्ये धावा खर्च केल्यात. 2-3 धावा खर्च केल्यात. पहिला वाईट, त्यानंतर सिंगल, 2 डॉट आणि सिंगल असा खेळ मात्र आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा चांगला चेंडू, फटका फसलाय. मयुरेशला परतावा लागेल. काय कमालीची गोलंदाजी. सुपर कॅच मिड ऑफला. यस डीजे.
थँक्यू. अगदी मागच्या 2 मॅच मधला जो फॉर्म होता तो बघता असं वाटलं होतं की इथे कमाल होणार मयुरेशकडून, परंतु थोडा नाराज केलाय. डोंबिवली विरुद्ध मात्र एक धावेवर बाद होतोय. गोलंदाज सुपाप नवीन बॅट्समन आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये जात असताना सागर वडे. 5 बॉल झालेले, त्यांनी 5 बॉलमध्ये 3 धावा खर्च केल्यात पॉवर प्लेमध्ये. 82चं टार्गेट आहे. सागर वडे तयार. बदलावती चुकते इकडे, डेड बॉल असेल. यावेळेस आपण बघू शकता थांबतोय गोलंदाज. ओव्हरफुल टस होता, मात्र इकडे ऑन साईडला खेळला जातोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक, एक धाव मिळेल. पहिलं षटक काय कमालीची कंजूस गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी होत असताना गोलंदाजाकडून इकडे आपण बघू शकतात प्रवीण पाहायला मिळतोय. 4 धावा 1 विकेट. 5 ओव्हर आणि 5 ओव्हर मध्ये बनवायचे आहेत 78. कमान डीजे. अगदी बघायला गेलं तर अजूनही मात्र 5 ओव्हर आहेत, म्हणजे 30 चेंडू आणि 30 चेंडूमध्ये धाबा बनवायचे 78. सुरुवातीला मात्र जर बघायला गेलं तर जवळजवळ 13-14चं, चला स्पीडअप टेबल खेळायला 13-14चं जे रन रेट होतं सुरुवातीला ते आता थोडं वाढलेलं आहे. आता मात्र 15च्या वर गेलेलं आहे. गोलंदाज राहुल आलेला आहे गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक दुसरा करण्यासाठी. डोंबिवली वर्सेस तारापूर. एक्झिबिशन मॅच आपल्याला पाहायला मिळते, मैत्रीपूर्वक मॅच. यावेळेस आपण पाहू शकतात षटक क्रमांक दुसरा. राहुल तयार. पहिलाच बॉल. डावखुऱ्या गोलंदाजावर हल्ला केलाय, पायामध्ये चेंडू होता. सागर वडेचा फटका, चौकार स्क्वेअर लेग ठिकाणी. एसडीजे डीजे मास्टर. 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 8. यावेळेस मात्र ऑफसाईडचा चेंडू खेळायचा होता, मात्र कव्हर ठिकाणी एज लागली आणि इकडे मिसफिल्डिंग शॉर्ट मिड विकेटला पाहायला मिळते, त्यामुळे 1 धाव पूर्ण झाली. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 9 धावा धावफलकावर. 9 स्कोर कार्डवर येत असताना यावेळेस फटका चांगला आहे, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक अगदी भेटले क्षेत्ररक्षकाला. यावेळेस कॅच, विकेट. डीजे थँक्यू डीजे मास्टर. एखाद्या फलंदाजाला उभं राहावं लागेल, एखाद्या फलंदाजाला मात्र इकडे प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक खेळावे लागतील. बॅट्समनचं नाव श्रीनाथ आपल्याला पाहायला मिळतंय. 9 धावा धावफलकावर लागले जात आहेत. इकडे श्रीनाथचा फटका उंच लांब आलाय, षटकार. 6 धावा. एसडीजे
थँक्यू डीजे मास्टर. अगदी मात्र चेंडूला कापला असं मला हरकत नाही. षटकार खेचायला गरज होती कारण की धावा झाल्या ते म्हणजेच 15-82चं लक्ष आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा श्रीनाथचा सर्वात लांब हिट 90 मीटरचा आहे तो षटकार. थैंक यू डीजे मास्टर. ये करना है मैदान के बीच में. लढावं लागेल, प्रयत्न करावं लागतील. सुरुवातीला पूर्णपणे झळकडून ठेवलं होतं परंतु इथे 2 षटकारानंतर मात्र इकडे कमबॅक केले गोलंदाजाने. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 10.50च्या सरासरीने 2 गडी बाद 21 धावा तब्बलकावर. येणारे चेंडू असतील 24 चेंडू मध्ये बनवायचे 61 एसडीजे. थँक्यू डीजे मास्टर. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजेच 61 धावा 15.25 ची सरासरी मेंटेन करायची आहे मॅच जिंकण्यासाठी. पॉवर प्ले आता संपलेला आहे आणि खेळाडू आपण बघू शकतात. आता 5 खेळाडू 38 सारख्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. अगदी फील्ड खुलली जाईल. फलंदाज स्ट्राईकला सागर वडे, नो स्ट्राईकला श्रीनाथ कावड आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तेजस आलेला आहे गोलंदाजी मार्कवर कारण की हा 10x चेंडू आहे. प्रॉपरली मिडल झाला, टायमिंग झालं तर मात्र सहजरित्या मैदानाच्या बाहेर जातोय आणि वारा देखील अनुकूल आहे उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. यावेळेस आपण बघू शकतात अगदी झाडाची पानं लावतायत आणि ते दाखवतायत की झाडा कुठे वारा जातोय, कोणत्या ठिकाणी जातोय. सुंदर दृश्य आहे. चौबाजूला मात्र आपण बघू शकतात वृक्ष आपल्याला पाहायला मिळतात, झाडं पाहायला मिळतात. असं म्हणतात की मेल्यानंतर आपल्याला कमीत कमी एक झाडा एवढी तरी लाकडं लागतात तर किमान एक झाड तरी आपण लावा. यायची लागली जाते. इकडे मात्र गलीच्या रिजनला यावेळेस चेंडू निघून जात असताना शॉर्ट थर्डमॅन अडवू शकला नाही. बाउंड्री लाईन जवळ चांगलं चित्ररक्षण 2 धावा इकडे अंकित केल्या. 2 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 23-23. सेफ आहे. ओके. दोन्ही धावा पुढे जाईल. 23 स्कोर कार्डवर पहिल्याच बॉलवर एज लागली. शॉर्ट थर्डमॅनला थोडा वाईडिश ठेवण्यात आला होता आणि त्यामुळे मात्र चेंडू गॅपमध्ये निघून गेला. इकडे पुन्हा एकदा एज लागते. खाली रिझममध्ये चेंडू जातोय. 2 बाउंड चेंडू अडवला जाईल. एक धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. 24 स्कोर कार्डवर यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. तेजस पहिल्या 2 चेंडूमध्ये 3 धावा खर्च केलेत. आता मात्र डेंजर मॅन समोर आहे. हार्ड हिटर श्रीनाथ 3 चेंडू मागे 12 धावा बनवल्या आहेत. यावेळेस चांगला चेंडू, डॉट चेंडू. पंच सांगतायत शफल झाल्यावर इथून वाईड मागणार तर इथून वाईड मिळणार नाही
अगदी मात्र सुपर डिलिव्हरी गोलंदाज वाईड यॉर्कर यूज करतोय तेजस. आधुनिक क्रिकेटमध्ये बरेचसे नियम बदललेले आहेत क्रिकेटच्या आणि त्यामध्ये थोडंसं मात्र ॲडव्हान्टेज गोलंदाजाला देखील देण्यात आलेला आहे. एज लागते चांगला चेंडू टप्पा पडतोय आणि यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण कीपरच्या डोक्यावरून जातोय आणि एक धाव. चेंडू झाले 4 आणि 4 चेंडूमध्ये 4 धावा खर्च केल्या आहेत. 25 धावा धावफलकावर लागले जात आहेत. एखादं षटक कंजूस आलं तर मात्र अजून अडचणीत सापडणार तारापूर टीम. इथे मात्र आता या 2 चेंडूमध्ये एखादा तरी मोठा इट खेचावा लागेल. 25 स्कोर कार्डवर यावेळेस सुपर डिलिव्हरी कमालीचा चेंडू टाकला जातोय वाईड यॉर्कर. इथून तुम्ही वाईड मागणार नाही मिळणार. इथून पंचावर रागवणार नाही काही होणार कारण की हा चेंडू अगदी अचूक टप्प्यावर वाईड यॉर्कर वाईड लाईनीकडून जात असताना पंच दर्शवत आहेत. वाईड डॉट बॉल लास्ट बॉल काय गोलंदाजी होत असताना अगदी जणू काही या मैदानावर रोजची प्रॅक्टिस असे प्रॉपर चेंडू यॉर्कर टाकले जातात. फुलटस आहे हा खराब चेंडू आहे. थँक्यू व्हेरी मच सांगितलं फलंदाजाने. सागर बडे नावाचा ब्रँडेड फटका आमच्या कॅमेरामॅनच्या भेटीसाठी जातोय. थेट कॅमेरामॅनकडे पाठवलाय चेंडूला. यस डीजे थैंक यू डीजे मास्टर. जो करना है अभी करना है. वक्त रहते ही मैच को बना लो क्योंकि गेंदे बचे आपके पास 18 और रन बनाने आपको 51. 31 धावा धावफलकावर लागले जात आहेत. 51 धावा 18 मध्ये बनवायचे आहेत. दुनिया को जीत कर तो सिकंदर भी खाली हाथ गया था. दादागिरी तो मरने के बाद भी करेंगे. लोग पैदल हम कंधों पर. अगदी चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय. हाय व्होल्टेज ड्रामा अगदी मोठी मॅच दोन्ही बाजूला जाऊ शकते अशी ही मॅच. बघा कॅमेरामध्ये स्पॅक डिव्हिजनचे सर्व मेंबर्स त्याचप्रमाणे वडे सर आहेत आणि ही मैत्रीपूर्वक स्पर्धा असते नेहमीच. इथून मात्र विजेता कोणी असो परंतु आरती फार्मा लॅब्स जिंकला जातो हे मात्र नक्की आहे. वर्षातून 1 दिवस 2 दिवस मात्र मेळावा म्हणायला हरकत नाही, उत्सव म्हणायला हरकत नाही. ही स्पर्धा ऑर्गनाईज केली जाते आणि सर्व ऑर्गनायझर कमिटीला कोर कमिटीला सलाम असेल. खूप चांगलं मात्र त्यांनी ऑर्गनाईज केलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कारण की सर्वीकडे लक्ष द्यावं लागतं. कोणाचं मन दुखावलं नाही पाहिजे ही जबाबदारी आयोजक कमिटीची असते आणि आयोजक टीमचं मात्र भरभरून कौतुक करेल. खेळाडू येतात खेळतात आणि निघून जातात परंतु मागची भूमिका विसरून फायदा नाही आहे. ज्यामध्ये वडे सर निशांत सर मॅडम असतील. पहिलाच बॉल गगनचुंबी आकाशाला टाटा बाय बाय करत आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये षटकार. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनकी इरादों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है. आणि षटकार आलाय 6 धावा. पुन्हा एकदा उंच आहे, पुन्हा एकदा लांब आहे. श्रीनाथची हाईट जेवढी आहे तसेच मास्टर हवा के साथ साथ घटा के संग संग गेंद चली बाउंड्री लाइन पार. श्रीनाथ नावाचा दमदार षटकार. 6 धावा. स्कोरबोर्ड 43. 43 धावा धावफलकावर. आता जिंकण्यासाठी पाहिजेत 39. 16 बॉल 39 धावेची गरज. मोर्चा उचललाय श्रीनाथने. 2 मध्ये 2 आणि आता मात्र तिसरा येईल का.
इकडे मात्र बघूया चेंडू आउट ऑफ द बार 3 मध्ये 3 श्रीनाथ नावाचा तुफान मैदानामध्ये. बॉक्स मध्ये डोंबिवलीचे 12वे बसलेले आहेत. आता 3 ओव्हर पर्यंत ते थोडे रिलॅक्स होते, अगदी फ्री होते, परंतु आता त्यांच्या चेहऱ्यावर थोडा घाम येत आहे, कारण की 3 चेंडू 3 षटकार आणि ते देखील प्रवीणवर हल्ला, ज्याने पहिलं षटक फक्त 4 धावेचं हाताळलं होतं. त्यामुळे म्हटलं तर क्रिकेटचा खेळ जो आहे तो क्रिकेटचा खेळ अनिश्चितीचा खेळ आहे. अनिश्चितेचा खेळ म्हणजेच क्रिकेट, रंग बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट, सरड्यापेक्षा रंग बदलणारा माणूस आणि माणसापेक्षा रंग बदलणारा खेळ म्हणजेच क्रिकेट. आणि याचं ज्वलत आणि जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ओहो, कमबॅक केलंय गोलंदाजाने. बघूया, अपील लाऊड आहे, पंच चर्चा करतायत, डिसिजन पेंडिंग आहे. धगधग वाढत आहे. और रेफर एज येणार नाहीये, रेफर मध्ये एज येईल, मुश्किल आहे. सॉफ्ट डिस्मिसल द्या, एकदा चेक करतो. सॉफ्ट डिस्मिसल द्या, तुमचा आउटचा आहे, चेक करतो. पंचावर देऊया, थांबा. कोणी भांडण, पंच या, मी पंचावर सोपवते, पंच बघतील, कोणी भांडण करू नका. बाहेर या, पंच या, पंच या, दोन्ही पंचच बघतील, बाकी कोणी बघू नका. पंच पंच दोन्ही पंच या, फक्त पंच जाईल बस, बाकी कोण जाऊ नका. कोणी मागे जाऊ नका, कॅमेऱ्याच्या मागे कोणी जाणार नाही, तिकडे स्क्रीनच्या मागे फक्त पंच बघतील. जो निर्णय येईल तो फायनल असेल, लक्षात घ्या, दोन्ही टीमने मान्य करायचा आहे.
एक्स्ट्रा कोणी तिकडे आहेत बाहेर निघा. पंच या तुम्ही जर कॅल्क्युलेट नसेल तर ते मागचे निघा डीजेवाले बाकी सगळे निघा. पंच तुम्ही तुमचा डिसिजन घ्या मध्ये जाऊन. एकदम कन्फ्युजन असेल तर तुम्ही तुमचा डिसिजन घ्या. चला लवकरात लवकर. आउटचा डिसिजन आलेला आहे. इकडे मात्र आपण बघू शकतात पंचांनी शहानिशा केली आणि त्यानंतर मात्र इकडे आउटचा निर्णय येतोय. श्रीनाथला यावं लागेल यावेळेस आपण बघू शकतात. चला नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये देऊया सध्या डीजे मास्टरला आणि पुन्हा एकदा येऊया मैदानात. चेंडू झाले ते म्हणजे 4. 14 चेंडू आणि 33 धावेची गरज है. स्कोरबोर्ड 49. 14 गेंदों में 33 रन बनाने बैटिंग टीम को और फील्डिंग टीम को 33 के अंदर रोकना है. थैंक यू. यस अगदी मात्र बघायला गेलं तर तारापूर टीमसाठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत की पंचाचा निर्णयाचा मान ठेवला आणि यावेळेस मात्र फलंदाज बाद श्रीनाथने देखील मात्र तो हसत मात्र डिसिजन मान्य केला. बॅट्समन नवीन जातोय प्रशांत हंबीरे. पहिलाच बॉल काय फटका खेळला प्रशांतने. आउट ऑफ द पार्क षटकार कव्हरच्या ठिकाणी. डीजे टाळ्या वाजतायत, शिट्ट्या वाजतायत, बिगुल वाजताय. तारापूर टीम कमाल करते. मैदानाच्या आतमध्ये आलेल्या 600च्या स्ट्राइक रेटने षटकार खेचलाय. 27 पाहिजे 13 मध्ये. लास्ट बॉल आणि यावेळेस मात्र चेंडू डाऊन द लेग साइड. वाईटचा इशारा. ज्या गोलंदाजाने पहिल्या ओव्हर मध्ये 4 धावा खर्च केला होता, 1 विकेट मिळवला होता, महेश पाटील सरकार बाद केलं होतं, त्याला 31 धावा
सॉरी 25 धावा आले आहेत आतापर्यंत, 4 षटकार आलेले आहेत आणि सरळ स्ट्रोक खेळला जातोय. यावेळेस चित्ररक्षक अडवतोय. एक धाव पूर्ण केली. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 25 धावा जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 12 चेंडू 25 धावा डीजे. बारा चेंडू 25 धावा जल्लोष. हॅलो, बाउंड्रीवर जे प्लेयर आहेत प्रेक्षक त्यांनी बसून घ्यायचं आहे. बॅट्समनला असं कन्फ्यूज होतंय की हा प्लेयर आहे. प्लीज बसून घ्या, अदरवाईज मागे जावा, मंचावर बसा ना झाडावर बसा. काय परंतु कमालीची खाली बसा. कन्फ्यूज होतो बॅट्समन, कन्फ्यूज होतो की प्लेयर उभा असेल. प्लीज 12-25 गोलंदाजीसाठी गोलंदाज तेजस, ज्याने तिसरं षटक चांगलं हाताळलं होतं. आता या षटकामध्ये भरपूर काही निर्भर आहे. शेवटच्या षटकामध्ये पारडं कोणाचं जड असेल बघूया. या षटकामध्ये किती धावा येतील, किती धावा रोखल्या जातील, कुठे मॅच जाणार, कुठे मॅच राहणार. पहिलाच बॉल इथे मात्र वाईडनेस सुरुवात. पहिलाच बॉल मात्र वाईड येतोय. स्कोरबोर्ड एकने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर वाईड बॉल. 58 धावा तौपलकावर पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू घेऊन वाईड नंतर मात्र यावेळेस गोलंदाज तयार. एट मोर द विकेट. 12 जोईसाठी काय फटका आहे. हंबीर नावाचा ब्रँडेड फटका. 6 धावा. सुंदर सुंदर असा षटकार. मार्फत प्रशांत यांना धन्यवाद. निशाम पाटील, स्पॅक डिव्हिजनला काहीतरी आनंद करण्याची संधी मिळाली. फलंदाज कमालीचा खेळतोय. षटकार प्रशांत गंभीरे. जज्बा बुलंद है तो मुश्किलों का भी हल निकलेगा. जमीन बंजर हुई तो क्या हुआ, बंजर जमीन से भी जल निकलेगा. ना मायूस हो, ना घबरा इन घने अंधेरों से. इन घने अंधेरों के बाद ही सुनहरा कल निकलेगा. काय सुपर बॅटिंग करतो इकडे. मात्र प्रेक्षक बसा. महिला वर्गाला काही दिसत नाहीये. जे स्टेजच्या समोर प्रेक्षक आहेत बसून घ्या. महिला वर्गाला काही दिसत नाहीये. एक धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. डाऊन द लेग साइड. प्रेशर 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 कुकर मध्ये प्रेशर वाढला की शिट्टी वाजते आणि इकडे गोलंदाजी शिट्टी वाजली जात आहे. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. 66 धावा धावफलकावर. आता मात्र 18 धावेची 16 धावेची गरज आहे. 10 चेंडू 16 धावा. 80चं टार्गेट. सागर वडे या बॅस ऑन साइडला फेकून दिलाय. षटकार. सुंदर षटकार. सागर वडे करून अप्रतिम असा षटकार. सागर सध्या तरी कोळीगीते लोकगीते वाजू द्या जोरदार. निशांत सराची फरमाईश आहे. चॅम्पियन षटकार. 9-10 ची गरज. चांगला चेंडू आहे. अगदी मात्र हलक्या हाताने खेळला जातोय. सिंगल इथून मिळेल. डोंबिवली वर्सेस तारापूर. काय कमालीची मॅच होत असताना 1 धाव. 8 चेंडू 9 ची गरज. स्कोरबोर्ड 73-73. 8 बॉल 9. मॅच अगदी फसलेली होती आणि त्यामध्ये श्रीनाथ गेला 4 षटकार खेचले. त्याच्यानं 5 षटकार खेचले आणि त्यानंतर 2 षटकार. प्रशांतने 1 षटकार. सागरच्या बॅटमधून 2 आलेले आहेत आणि तिसरा येतोय. काय सुपर स्ट्रोक आहे. सुंदर अतिशय सुंदर असा षटकार प्रशांत अंबिल यांच्याकडून. प्लीज कीप इट अप एव्हरीवन. हॅड सुंदर
3 धावेची गरज आहे. 7 चेंडूमध्ये अगदी विजयाच्या समीप आलेले आहेत आणि आता प्रेक्षक बसलेले उभे राहिले आहेत, कारण की इकडे उंच गेलाय चेंडू. कॅच होईल का? कॅच आउट. विकेट. 6 बॉल 3 धावेची गरज. कोळी गीते उंचावून ते डीजे. एका ओव्हरमध्ये 3 धावेची गरज. 6 चेंडू 3 धावेची गरज. सागर वडे ऑन स्ट्राईक असेल. नाही, नवीन बॅट्समन मानस आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये जात असताना. 6 गेंदों में बनाने रन 3. वडे सर, मॅडम थोडं बाजूला. हॅलो, कृपया बाउंड्री लाईन वरून सर्वांनी बाजूला राहायचे. प्लीज प्लीज. अंपायर अंपायर प्लीज प्लीज. 6-3. प्रशांत आलेला आहे गोलंदाज. जे नाव आहे ते काम करावं लागेल. शांत ठेवावं लागेल. इथे फलंदाजाला सहा 3. आता धावण्यासाठी उभे राहिलेले आहेत. सागर वडे स्ट्राईकला आहे. प्रशांत मात्र आपण बघू शकतात गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर स्कोरबोर्ड 7-9 आणि विनिंग शॉट येईल का? आउट ऑफ द पार्क जाईल की कॅच होईल? विकेट. पुन्हा एकदा ट्विस्ट. 5-3. डीजे मास्टर, इरादा बुलंद रखना होगा बॉलर को, आखिर तक मैच को ले जाना होगा. 5-3. विकेट आलाय सागर वडे. अभिषेक पाटील नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय. 5-3. हलक्या हाताने खेळलाय. सेन्सेबल क्रिकेट ज्याला म्हणलं तर. 1 पूर्ण केले. दुसऱ्यासाठी येत असताना बघूया मानस आणि अभिषेक. इकडे 2 धावा अंकित केल्यात. सुपर रनिंग बिटू द विकेट. आता फक्त 1 धावेची गरज. स्कोर इज लेवल. 2025 मैत्रीपूर्वक मॅच. चॅम्पियन कोण होणार? तारापूर. इकडे विजयाच्या उंबरठ्यावर बसलेले आहे. फक्त दरवाजाची कडी खोलून मध्ये जायचंय. बघूया इथे अभिषेक पाटील. 4 मध्ये 1 बनवायचे आहेत. फक्त 1 ची गरज. 4 चेंडू 1 धाव. डोंबिवली वर्सेस तारापूर. एक चांगली मॅच पाहायला मिळाली प्रेक्षकांना. यात काही वाद नाही. पैसा वसूल मॅच. 4-1 ची गरज. टॉट येईल का? फटका चांगला आहे. अगदी इनफिल्डच्या वरून मॅच फिनिश. के खल्लास. यावेळेस टीम तारापूर विजय.